मैदानाच्या आतमध्ये एंट्री केले. अद्विक 11 साई श्रद्धा गोरवली संघ. चला लगेच क्षेत्ररक्षण जाळं सजवा. त्यानंतर जय मसोबा चिंचवली संघाचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचंय. वेळोअभावी नक्कीच प्रथम नेम मगाशी सांगितलं गेलं की 6 चेंडू 1 धाव झाली नाहीये, कारण की आपल्याला एक चांगल्या उजेडामध्ये ही फायनल कंप्लीट करायची. त्याच्यामुळे कोणी नक्कीच स्पीडअप करायचे दोन्ही संघाला विनंती असेल. आपला एक प्रतिनिधी नक्कीच प्रगती मित्रमंडळाचा एक प्रतिनिधी तिथे थांबायचा आहे, कारण की ज्या वेळेस फलंदाज बाद होईल लगेचच तिथे दुसऱ्या फलंदाजाला लगेचच पाठवून द्यायचं आहे. प्रगती मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची अशी भली मोठी स्पर्धा प्रगती चषक 2026 पर्व दुसरं. नक्कीच सन्मान चिन्ह प्रगती चषकाला जे सन्मान चिन्ह लाभले तर सन्माननीय व्यक्तिमत्व श्री ॲडव्होकेट अल्पेशजी भोईर साहेब, त्यानंतर जिल्हा प्रमुख शिवसेना उभाटा गट, त्यानंतर श्री समीरजी शेलार अध्यक्ष प्रगती मित्रमंडळ यांच्याकडनं नक्कीच सन्मान चिन्ह लाभलेत. त्याचप्रमाणे दुसरे सन्मान चिन्ह लागलेत कैलासवासी नक्कीच कुंडलिक दामू शेलार मामा माननीय सरपंच यांच्या स्मरणार्थ सौजन्य माजी सरपंच चेतन कुंडलिक शेलार ग्रुप ग्रामपंचायत खडवलीचे यांच्याकडनं नक्कीच सन्मान चिन्ह लागलेत. त्यानंतर विचार केला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या ज्या लाभल्या आहेत, प्रत्येक खेळाडूला मानाची ट्रॉफी दिली जाते. नक्कीच सन्माननीय व्यक्तिमत्व माजी सरपंच मंगेशदादा शेलार यांच्याकडनं नक्कीच या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या लागल्यात. टॉस का बॉस आपण बघतोय. पब्लिक किंग सर्जा असेल नसेल, ओव्हरटेकिंग पिस्टन असेल, या दोन्ही संघांचे दोन्ही बैलांचे नक्कीच मालक आपल्याला बघायला मिळत आहेत. कैलासवासी नक्कीच कानाशेठ लोणे नक्कीच यांचा हा टॉस बॉक्स आपण बघतोय. मॅचला होते सुरुवात म्हणजे मार्क वरती आपल्याला बघायला मिळते गोलंदाज उदय. पहिला चेंडू बॅटची एज लागली जाते, पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू जातोय आउटफील्ड फास्ट आणि चेंडू जाईल फरार 4 धाब्यांसाठी. पहिल्या चेंडूवरती धमाका दाखवतोय, फुल फॉर्म मध्ये आहे. जर विचार केला नयनचा मागच्या मॅच मध्ये अक्षरशः बरसला झुपाडा संघासमोर अक्षरशः विध्वंसक फलंदाजी त्याची बघितली आपण. त्याच्या आधीची सुद्धा मॅच बघितली. 6 चेंडू 11 धाब्यांची गरज असताना मात्र तारणहार ठरला आपल्या संघाचा, जय मसोबा संघाचा. चिंचवली या संघाचा नयन आपल्याला स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा चांगला शॉट आपण बघतोय ऑफ साईडच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षण थोडस मिसफील्ड झाले. एक धाव कंप्लीट झाली आणि इथे मात्र नक्कीच 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल 6 या आकड्यावरती. 2 चेंडू 6 धावा. तंत्रशुद्ध बॅटिंग आपल्याला बघायला मिळते, ती मात्र नयनच्या बॅटमधनं पॉवर प्ले असेल. आता मात्र 2 ओव्हरची मॅच आहे, पॉवर प्लेस कुठेतरी नाहीये, परंतु बॅटिंग मध्ये कमतरता नाहीये नयनच्या. खूप चांगली बॅटिंग. मसोबा चिंचवली संघाचं करावं तितकं कौतुक कमीच आहे, कारण की संघाचे संघ मालक तर विचार केला ओटिंग किक पिस्टन बैलाचे मालक आपल्याला बघायला मिळतात नितीनजी मोरे. सकाळच्या 17 पासून टीम सोबत आहेत. इथे मात्र ऑन साईडला चेंडू फेकून दिलाय. नक्कीच बॉटम यांचा चांगला वापर आपण बघितला. एकच धाव कंप्लीट होईल. एकी धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय 7 या आकड्यावरती. तर विचार केला जो संघ पुरस्कृत केलाय अद्विक 11 साई श्रद्धा गुरवली संघाचे नक्कीच पुरस्कृत केलेला संघ संगीता डेकोरेटरच्या सर्वेसर्वा भगवंतदादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. लक फॅक्टर भरपूर आहेत. पहिली मॅच जर बघितली गेली तगडा आणि नक्कीच आपल्या विभागातील एक स्ट्रॉंग संघ मांडला जातो. जयगावदेवी वावेकर संघाला पराभूत केलं, तो संघ पुढे आलाय. इथे मात्र लाईन बघावी लागेल. वाईट एक्सटीच्या खूपच चेंडू बाहेर जातोय. अतिरिक्त धाब्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल 8 या आकड्यावरती. नयनने भरपूर इम्प्रेस केलाय. एक जर एज लागून चौकार गेला नसते तर आत्ताची गोलंदाजी बघितली उदयने एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली. 3 चेंडू आतापर्यंत फेकले, 8 धावा खर्च करतोय. 2 ओव्हरच्या मॅचेस आहेत, यामध्ये जर आपण 8 ते 10 धावांचं षटक फेकलं तर ते खूप चांगलं असतंय. आणि इथे मात्र अजून एक वाईट येतोय. अपील केली जाते परंतु अपील फेटाळले आमच्या मेन अंपायर यांच्या माध्यमातून. अजून एक वाईट येतोय. वाईटच्या स्वरूपाने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल 9 या आकड्यावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावर पहिला असताना उदय
या उदयने भरपूर चांगली गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हर नक्कीच महागडं ठरलं होतं पहिल्या राऊंड मध्ये. त्यानंतर मात्र चांगल्या लय मध्ये, चांगल्या टच मध्ये आणि चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. इथं मात्र स्लोवरवर चेंडू फेकला. बॅकअप लेनचा चेंडू होता, यावरती मोठा फटका येऊ शकला असता, परंतु बॅट्समन ज्या स्पीडची अपेक्षा करत होता त्यापेक्षा भरपूर स्लोवरवर टाकलेला चेंडू आपल्याला बघायला मिळते. व्हेरिएशन आहे, नक्कीच उदयकडे व्हेरिएशन आहे आणि व्हेरिएशनचा फायदा कुठेतरी उचलला जातोय. डॉट चेंडू फेकण्यास यशस्वी झालाय गोलंदाज उदय. इथे मात्र जबरदस्त फटका सजवलाय. जबरदस्त फटका सजवला गेला. नो चेंडू आणि त्यावरती मिळालेला हा 6 धावा. धावफलकाचा विचार केला, 16 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 चेंडू झालेत आतापर्यंत. 9+6 अशा या 6 धावा आल्यात. 2 वाईट आणि 1 नो, तब्बल 4 चेंडू झालेत आतापर्यंत. 4 चेंडू आणि नक्कीच 16 धावा धावफलकावरती. इथं मात्र पुन्हा एकदा बॅटची एज, नशिबाचा चौकार येईल का? आउटफील्ड भरपूर फास्ट आहे, परंतु इथे चेंडू जाईल सीमा पार. चौकार. पाच चेंडू आणि तब्बल 20 धावा. ज्याप्रमाणे पिस्टन बैल ओव्हरटेक करतो त्याप्रमाणे ओव्हरटेक केलाय का जय म्हसोबा चिंचवली संघाने? ऐन मोक्याच्या सामन्यामध्ये विचार केला. 5 चेंडू आणि नक्कीच धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 20. अजूनही 7 चेंडू येणे बाकी आहेत. किती धावांचं टार्गेट सेट केला जाईल? इथं मात्र पुन्हा रिव्हर्स अटेंड करायचा होता, म्हणजे मेन अंपायर कडनं वाईट येतोय. कुठेतरी पहिल्या 3 चेंडूंचा विचार केला, उदयच्या चांगल्या टप्प्यावरती टाकले, त्यानंतरच्या आलेले 2 वाईट 1 नो, आता पुन्हा एकदा वाईट. कुठेतरी लाईन अँड लेन पासून भरकडतोय. 21 धावा, अजून एक चेंडू शिल्लक आहे. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. कुठेतरी फिल्डिंग सेटअप चेंज केलं जातोय. पॉइंटचा खेळाडू नक्कीच डीप मध्ये तैनात केलाय, आपल्याला बघायला मिळतोय. इथं मात्र डान्सिंग डाऊन द ग्राउंड, क्षेत्ररक्षक भरपूर दूरवरून येईल, परंतु मिसफील्ड झाले. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. या 3 धावा कंप्लीट होत आहेत. 3 धावेच्या साहाय्याने 6 चेंडू 24 धावा आल्यात. येणारे 6 चेंडू किती धावा करतील? 6 चेंडू 24 धावा. ज्याप्रमाणे मी म्हंटल त्याचप्रमाणे पहिल्याच ओव्हर मध्ये धमाका दाखवलाय दोन्ही खेळाडूंनी. नयन आणि भावीची जोडी आपण बघतोय. नवीन गोलंदाज रोशन येतोय. स्पीडअप करा मित्रांनो, स्पीडअप करा मित्रांनो, आपल्याला विनंती असेल. नयन आणि भावीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये. नयनने कुठेतरी षटकार नाही आले, परंतु भावीच्या बॅट मधनं एक षटकार एक चौकार. जबरदस्त मॅच आपल्याला बघायला मिळेल. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. येणारे 6 चेंडू रोशनचे. कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल, कारण की चांगला टार्गेट सेट केलाय. 24 तर आल्यात. या ओव्हर मध्ये किती येतील? या ओव्हर मध्ये किती धावा येतील? इथं मात्र कुठेतरी फटका फसलाय का? क्षेत्ररक्षक दूरवरून येईल आणि इथे फलंदाज बाद. भावेश बॅक टू द आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेचच या मित्रांनो. विनंती असेल आपल्याला, अजूनही आपल्याला तब्बल 17 चेंडूंचा खेळ बघायचा आहे. धावफलक स्थिरावलेला आहे. पहिल्या चेंडूवरती रोशनला सफलता भेटते.
भावेश बॅक टू द डगआउट आपल्याला बघायला मिळते. थोडासा स्लोअर चेंडू बघितला, बॅटवरती आला नाही. डीपच्या खेळाडूने नक्कीच चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद झाला. त्यानंतर अनिल आले तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. संपूर्ण दिवसामध्ये अनिलने सुद्धा भरपूर चांगली कामगिरी आपल्या जय मुसोबा चिंचवली या संघासाठी केली आहे. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण संपूर्ण दिवसामध्ये बघितलंय. इथं मात्र पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल चेंडू पाकून दिलंय. सीमा पार षटकार, 6 धावा. काय जबरदस्त फटका बघितला आपण. काय ताकद झोकली त्या फटक्यावरती. हवा तुझ्या थोडीशी संत गतीने आपल्याला बघायला मिळते. मगाशी बघितलं तर हवेच्या जोरावरती भरपूर धावा बघितल्या, परंतु ताकदीच्या जोरावरती इथे मात्र नक्कीच यॉर्कर चेंडू टाकण्यात यश आलंय. ते मात्र रोशनला. एक तेरी तो एक मेरी. एक षटकार आला त्यानंतर मी डॉट बॉल फेकू शकतो याचं प्रात्यक्ष देत असताना आपण बघितलं रोशनला. आतापर्यंत रोशनने 3 चेंडू फेकले, 6 धावा खर्च केल्या. धावफलक 30 या आकड्यावरती. येणारे 3 चेंडू किती धावा खर्च करेल. इथं मात्र बॅटची एज लागले. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक येईल दूरवरनं. झेल सुटलाय मित्रांनो, झेल सुटलाय आणि बॅटिंग स्ट्राईक एंड वरती आलाय तो मात्र विध्वंसक नयन. उर्वरित 2 चेंडू किती धावा खर्च करेल रोशन. धावफलक 31 या आकड्यावरती. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 चेंडू 31 धावा. रोशनने कमबॅक करून दिले, परंतु नयन कशा प्रकारची फलंदाजी करेल. खूप चांगला स्ट्रोक व्ही शेप मध्ये, परंतु इथं क्षेत्ररक्षक आहे. फलंदाज असेल बाद. धक्का क्रमांक लागलाय तो मात्र दुसरा. मित्रांनो स्पीडअप करा, विनंती असेल बोध टीम. न्यू बॅटर कुंदन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. रोशनने अक्षरशः जकडून ठेवले संपूर्ण जय मुसोबा चिंचवली संघाला. कारण की जो विचार केला आतापर्यंत चेंडू फेकले 5 धावा खर्च करतोय फक्त आणि फक्त 7 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला 24 आल्या. शेवटचा चेंडू इथं मात्र पुन्हा एकदा बॅटची एज लागले. फलंदाज असेल बाद. धक्का क्रमांक लागतोय तिसरा. 2 षटक संपतात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 31 धावा लागल्यात. 32 धावांचं लक्ष्य. 16.00 च्या सरासरीने आपल्याला धावा करायच्या आहेत. मित्रांनो लगेचच स्पीडअप करा. चिंचोली संघ विनंती असेल आपल्याला. ओके, मंडळाच्या सर्व सभासदांची नक्कीच नाश्त्याची सुव्यवस्था. नक्कीच जर बघायला गेलं पब्लिक किंग सर्जा बैलाचे मालक सुशांत दादा श्रीलार आणि त्यानंतर विचार केला तर प्रगती मित्रमंडळाचे सुद्धा सदस्य आहेत. स्वागत सीटचे सर्व आहेत. असे भरपूर सारे त्यांच्या माध्यमातून नक्कीच संपूर्ण सर्व सभासदांसाठी नक्कीच नाश्त्याची सुव्यवस्था केलेली आहे. सुशांत शेलार दिलदार मनाचा राजा माणूस. बैलगडा क्षेत्रामध्ये सुद्धा कमतरता नाही आहे. प्रत्येक क्षेत्र आणि त्या क्षेत्रामधला हा दिलदार मनाचा राजा माणूस आपल्याला बघायला मिळतो. सुशांत दादा शेलार. चला क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. विनंती असेल ती मात्र जय मसोबा चिंचवली संघ, कारण की येणारे 12 चेंडू आणि धावांची गरज आहे ती मात्र 32 धावांची गरज असेल. 12 चेंडू 32. 2 बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत. विनंती असेल ती मात्र अद्विक 11 साई श्रद्धा गुरवली संघ. चला 2 बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. 16.00 च्या सरासरीने आपल्याला प्रति ओव्हर धावा करायच्या आहेत. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. जय मसोबा चिंचवली संघ आपल्याला विनंती असेल लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या आपण.
स्ट्राइक एंड वरती अरविंद आणि रोहितची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. या जोडीने ना आज संपूर्ण दिवसामध्ये भरपूर इम्प्रेस केला. अरविंद असेल, रोहित असेल. मागच्या मॅच मध्ये कुठेतरी लवकर बाद झाला रोहित, परंतु त्या अरविंदची खेळी बघितली ना संपूर्ण दिवसामध्ये A1 क्वालिटीची झाले. नक्कीच संगीता डेकोरेटरच्या सर्वेसर्वा भगवंतदादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ अद्विक 11 साई श्रद्धा गुरवली. आणि दुसरीकडे जर बघायला गेलं ओव्हरटेक किंग पिस्टन बैलाचे मालक नक्कीच नितीन दादा मोरे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. जय म्हसोबा चिंचवली संघ. अरविंद आणि रोहितची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. पहिले 6 चेंडू नक्कीच मॅडी नक्कीच पहिले 6 चेंडू भरपूर इम्पॉर्टंट असतील, कारण की अरविंद सारखा स्टार खेळाडू स्ट्राइक एंड वरती आहे, पॉवर प्ले नाहीये. मात्र लाईन बघावी लागेल. व्हाईट यॉर्कर ब्रह्मास्त्र, क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र व्हाईट यॉर्कर असा चेंडू आहे मित्रांनो, भल्या भल्या बॅट्समनला थांबवून ठेवू शकतो. नक्कीच जबरदस्त चेंडू फेकला गेला. 16.00 ची सरासरी आहे. पहिला चेंडू डॉट फेकला. इथे मात्र लाईन बघावी लागेल. आता वाईट येतोय, पुनरावृत्ती झाले. पहिला चेंडू नक्कीच डॉट फेकला, तदनंतर बघायला गेला वाईट येतोय. वाईटच्या सहाय्याने श्री गणेश झालाय. इथे मात्र बघायला गेलं तर अद्विक 11 साई श्रद्धा गुरवली संघाचा. 12 चेंडू नक्कीच 32 धावांची गरज असताना 1 चेंडू 1 धाव धावफलकावरती लागली गेली. इथे मात्र नक्कीच लोअर फुलटॉसचा स्पीड भरपूर होता. दूरवरून क्षेत्ररक्षक येईल, 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? आणि इथे मात्र फलंदाज असेल बाद. रोहित बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक लागतोय तो मात्र पहिला. कमॉन डीजे. नवीन बॅटर अतुल मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच कुठेतरी स्ट्राइक स्वतःकडे ठेवायची होती, मैदान सोडलं, परंतु रोहित सुद्धा कमी नाहीये. एक सॅक्रिफाईस केली का विकेट? कारण की रोहित चांगला फलंदाजी करत होता, कुठेतरी त्याला शून्यावरती बाद झाला रनआउटच्या स्वरूपात. अरविंद वरती भरपूर सारा या संपूर्ण संघाची जबाबदारी असेल. इथं मात्र लाईन बघावी लागेल. अजून एक वाईट यॉर्कर, अजून एक वाईट यॉर्कर. वाईट साठी रिव्ह्यू नसेल मित्रांनो, आपल्याला विनंती असेल. वाईट साठी रिव्ह्यू नाही आहे, अंपायर डिसिजन असेल. अंपायर डिसिजन असेल, हा अंपायरचा रिव्ह्यू आहे. वाईट चेंडू आहे, वाईट चेंडू. तीन चेंडू, 2 चेंडू 3 धावा. इथे मात्र जबरदस्त फटका क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र झेल बाद. फलंदाज असेल बाद. धक्का क्रमांक लागतोय तो मात्र दुसरा. नक्कीच संपूर्ण दिवसामध्ये इम्प्रेस केलं होतं. तो संघ कुठेतरी डगमग स्थितीमध्ये जातोय का? पहिल्या 3 चेंडूंचा विचार केला तर कुठेतरी उलटफेर बघायला मिळेल. वाईट आल्या, वारंवार 2 वाईट आले, परंतु 2 फलंदाज सुद्धा बाद झाले. 3 चेंडू आणि 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. माही आणि अतुलची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. मॅडीने खूप चांगलं कमबॅक करून दिलंय. जिथे आपल्याला बघायला गेला 16.00 ची सरासरी होती, पहिली वर अक्षरशः जखडून ठेवलंय संपूर्ण अद्विक 11 गुरवली या संघाला. इथे मात्र वाईट येतोय, वाईट फेकतोय, परंतु जे बाकीचे चेंडू चांगले फेकले जातात, चांगल्या टप्प्यावरती रिलीज केले जातात, कुठेतरी वाईट यॉर्करचा मारा करतोय.
बॅकअप लेंथ एकही देत नाही, फुलर लेंथ एकही देत नाही. वाईट यॉर्कर आपण बघितले 3 चेंडू वाईट टाकलेत परंतु 2 चेंडू चांगले फेकलेत. ते मात्र नयनने अजून एक चांगला फटका ऑन साईडला दूर बनवून क्षेत्ररक्षक येईल, तो मात्र भावेश चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव, एकाच्या साईड धावफलकाचा विचार केला. 5 धावा धावफलकावरती लागल्या जागल्या. 4 चेंडू आणि 5 धावा. लसफा 2 विकेट. 2 फलंदाज बाद झाले. पूर्णपणे टीम वरती या मॅच मध्ये वर्चस्व गाजवतोय का जय मसोबा चिंचवली संघ? इथं मात्र यष्ट्या उद्ध्वस्त दांडी गोल, फलंदाज बाद. धक्का क्रमांक लागतोय अद्विक 11 गुरवली संघाला तिसरा. कमांड अंडरआर्म क्रिकेटचा नाद नव्हता. प्रगती मित्रमंडळ होताना मित्रांनो फिल्डिंगच्या जोरावरती मॅच जिंकून आणायचे. समोरच्या टीमने 10 बॉल 12 बॉल 8 ची मॅच असेल ना तरी डिफेंड केलं. अंकुश असेल, समीर असेल, सुशांत असेल, हनुमंतदादा असेल, रमेश असेल, यांनी ना कसारा असेल, जायचो त्यावेळेस फक्त बघण्यासाठी जायचो. त्यांच्या विलास असेल, कैलास असेल, त्याच्यानंतर राजा असेल, या भिंत होत्या. फिल्डिंगचा नाद नव्हता. परंतु आताची जनरेशन आपण बघितली, प्रगती मित्रमंडळी थोडीशी कमकुवत आहे. होतील यापुढे नक्कीच चांगल्या मॅचेस बघितले जातील त्यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक मला वाटतं पहिलं संपते. धावफलकावरती धावा लागल्या 9 धावा. लसपत्री विकेट्स. उदय आणि नक्कीच अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय उदय आणि माहीची जोडी आहे. 6 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 23 धावा होताना बघितल्यात आपण या मैदानावरती. 84 धावा 24 चेंडू मध्ये 84 धावा चेस होताना बघितल्या. त्यामुळे नक्कीच आपण बघितल्या 59 धावा जय गावदेवी वावेगर संघाला. 18 चेंडू मध्ये 29 धावा आल्या. 6 चेंडू 23 धाव्यांची गरज आहे. कुठेतरी 2 मोठे फटके आले तर सामना बॅलन्सिंग स्थितीमध्ये जाईल. परंतु पहिल्या 3 चेंडूंचा खेळ सांगून जाईल की कोणता संघ टॉप 4 मध्ये जाईल. गोलंदाजी वॉकवरती आपल्याला सुमित बघायला मिळत आहेत. पहिला चेंडू फुलटॉस वसूल होईल का? परंतु भावेशचा झेल, फलंदाज असेल बाद. धक्का क्रमांक लागतोय तो मात्र चौथा. धन्यवाद डीजे. आता मात्र ओव्हरटेक किंगच्या पिस्टनने जसा टॉप गिअर टाकतो तसा मात्र जय म्हसोबा टीमने टॉप गिअर टाकलाय का? कारण की जर बघायला गेल्या पहिल्याच चेंडूवरती विकेटचं पतन होतंय सुमितला. संघ मालक नक्कीच नितीन दादा मोरे आज खुश असतील. मला वाटतं संडेला जल्लोष होईल. संडेला मला वाटतं बँड घेऊनच येतील. जर आज टॉप 4 मध्ये संघ गेला तर मात्र संडेच्या दिवशी एक मेजवानी असेल. इथं मात्र जबरदस्त फटका व्ही शेप मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. नयनच्या माध्यमातून नक्कीच गच्चा क्षेत्ररक्षण बघितला परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू फील्ड केला आणि आज गुलाल आहे. आज गुलाल आहे. त्याची भनक लागली वाटतं. नक्कीच दिलदार मनाचा राजा माणूस आहे नितीन दादा. इथं मात्र अजून एक डॉट बॉल. 4 चेंडू आणि नक्कीच आता मात्र 3 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज आहे. 3 चेंडू आणि 22 धावा. तीन चेंडू आणि 22 धाव्यांची गरज. औपचारिकता कुठेतरी शिल्लक आहे.
ते मात्र बॅटची एज, फलंदाज बाद. अजून एक धक्का लागतोय, 5वा गडी बाद होतोय. संपूर्ण टीम जर विचार केला ना अद्विक 11 गुरवली संघ, तर आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगला सांघिक खेळ बघितला, परंतु शेवटच्या सामन्यामध्ये एकतर्फी मॅच होते का? कारण की अरविंद, रोहित लवकर बाद झाले, कुठेतरी माही आले, त्यानंतर सिंगल डबल चालू झाला, एकही मोठा फटका आला नाही, षटकार अजूनही नाहीये. ज्या षटकारांची गरज होती, 1 ते 2 षटकारांची गरज होती, परंतु 1 ते 2 षटकार आलेला नाहीये. कुठेतरी मॅच पूर्णपणे हातातून निसटले का? 2 चेंडू 22 धाब्यांची गरज औपचारिकता शिल्लक आपल्याला बघायला मिळते. इथं मात्र नक्कीच व्ही शेप मध्ये कार्पेटच्या सहाय्याने क्षेत्ररक्षक आहे नयन, ज्या नयनने संपूर्ण दिवसामध्ये इम्प्रेस केला. इथे मात्र फलंदाज असेल बाद. 1 चेंडू आणि आता मात्र 22 धाब्यांची गरज. टॉप 4 मध्ये जाताना बघायला मिळतोय आपल्याला संघ आहे जय म्हसोबा चिंचवली. नक्कीच संघाचे करते धरते, संघाचे ज्यांनी पुरस्कृत केलाय ओव्हरटेकिंग पिस्टन बैलाचे मालक नक्कीच नितीन दादा मोरे इथे नक्कीच उपस्थित आहेत. आज संपूर्ण दिवसामध्ये मेहनत भरपूर घेतली त्यांनी. 1 चेंडू आणि 22 धावा. मित्रांनो 1 चेंडू 13 धावा होताना सुद्धा बघितल्यात आपण. 1 चेंडू 22 आहेत. अवघड आहे परंतु क्रिकेट आहे. आजच्या दिवसामध्ये लेझी क्रिकेट खेळून नक्कीच मोठे संघ बाहेरच्या दिशेने गेले आपण बघितला. आणि इथे मात्र संघ टॉप 4 मध्ये जातोय. जय